महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा आधीच धापा टाकत जगतायत. या शाळांना जगवायची गरज आहे ती त्यांचा दर्जा सुधारून त्यांना नवसंजीवनी देण्याची. मात्र मुंबईमध्ये अशा मराठी शाळांना कायमचं मारून टाकण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूया. विद्यार्थ्यांच्या अभावी कुलूप लागलेल्या 35 मराठी शाळांना महापालिकेने इंग्रजी शिक्षण संस्थांच्या हवाली केलंय. ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या आहेत त्या शाळांमध्ये या मुंबापुरीतील सर्वसामान्य गोरगरीब उपेक्षित वंचित घटकातील सामान्य कुटुंबातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी खऱ्या अर्थाने ज्या खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्थांना म्हणजे NGO त्यांना त्या शाळा चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. मराठीच्या मुद्द्याला वारंवार फोडणी देऊन त्यावर जगणारे पक्ष आपल्याकडे कमी नाहीत. मात्र आता मराठी शाळांचा गळा घोटण्यामागे काही बिगर शैक्षणिक कारणही असू शकतात का याचा मागोवा घेतला जातोय. जर तुम्ही मराठी माध्यमाच्या बंद पडलेल्या शाळांच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढत असाल किंवा लोक काढतायत त्यांना पाठिंबा देत असाल याचा अर्थ तुमच्या इंग्रजीच्या शिक्षणावर तुमचाच विश्वास नाहीये. आणि ह्या ज्या प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा इथे येणार आहेत या खासगी शाळा आज महानगरपालिकेचा बोर्ड लावून शाळा चालवत आहेत. आणखी काही वर्षानंतर महानगरपालिका आपण शाळा चालवूच शकत नाही आहोत मग ह्या इमारती या शाळांना देऊन टाकायला काय हरकत आहे अशा प्रकारचा विचार करून शाळांच्या जमिनी आणि ही सगळी महत्वाची मालमत्ता महानगरपालिका फुंकून टाकणार नाही याची महानगरपालिकेच्या महापौरांना खात्री आहे का आणि आयुक्तांना खात्री आहे का असा आमचा प्रश्न आहे. जर या शाळा खासगी संस्थांनाच द्यायच्या होत्या तर मराठी शाळा चालवणाऱ्या खासगी संस्थांना का दिला नाहीत असा प्रश्न आता विरोधक विचारतायत. त्या ठिकाणी कुठेतरी मराठी भाषेच्या शाळा बंद करणं मराठी भाषा कुठेतरी थांबवणं याचं काम प्रशासन कुठल्या तरी राजकीय हेतूने या ठिकाणी घेऊन येतंय आणि या हेतूला सत्ताधारी पक्ष बळी पडलेला आहे. म्हणून आम्ही ठाम विरोध केला त्या ठिकाणी. एकीकडे मराठी शाळांच्या मुद्द्यावरून घमासान चाललेलं असलं तरीही मराठी शाळा बंद पडण्यामागे मराठी शाळांचा घसरलेला दर्जाही तितकाच कारणीभूत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण शाळांची संख्या आहे 1252. सर्व माध्यमातल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाखांच्या घरात आहे. 2015-2016 या एका वर्षात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या 11.69% घटली आहे. तर मागच्या 4 वर्षात महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून तब्बल 21,000 विद्यार्थी कमी झालेत. 2012-2013 या काळात 385 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 81,216 विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर 2014-2015 या काळामध्ये 351 मराठी माध्यमांच्या शाळात 59,802 विद्यार्थी शिक्षण घेत होते. म्हणजेच मागील 4 वर्षात मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या 34ने कमी तर विद्यार्थ्यांची संख्या 21,414ने कमी झाली आहे. आपल्या घरामध्ये मुंग्या झाल्या म्हणून कोणी घर जाळत नसतं. आपण मुंग्यांवरती उपचार करायला हवा. महापालिका जो निर्णय घेते की त्यांनी इंग्रजी शाळा काढणं हा घर जाळण्यातला प्रकार आहे. त्यांनी चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा काढाव्यात. त्यांना जर वाटत असेल तर आमच्यासारखे जे मराठी भाषेसाठी काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलावं. आम्ही निश्चितपणे काही चांगले उपाय सुचवू शकतो. मराठीचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्यांनीच आता इंग्रजी माध्यमांची री ओढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मराठीचा वाली कोण हाच प्रश्न निर्माण होतोय. या निमित्ताने मराठी विद्यार्थ्यांनी मराठी पालकांनी आणि त्याही पेक्षा मराठी माणसाचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की मराठी ही काही फक्त आता गुढीपाडव्याला बाईकवरून मिरवण्याची वस्तू नाही. मराठी भाषा दिनाला मेसेजमधून पाठवण्याची गोष्ट नाही तर मराठी भाषा जगवणं गरजेचं झालंय. कॅमेरामन नारायण सह मनश्री पाठक ABP माझा मुंबई.